चला तर मग जाणून घेऊया या शुभदिनी काय केलं पाहिजे ज्यामुळे विशेष फळप्राप्ती होऊ शकेल। असं म्हणतात, रामनवमीच्या दिवशी घरातील मंदिरात राम दरबाराच्या पूजेची व्यवस्था करावी। या दिवशी आई जगदंबा आणि प्रभू श्रीरामाचा अभिषेक करावा। श्री गणेशाची पूजा केल्यानंतर प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, भरत आणि शत्रुघ्न यांचा राम दरबारात समावेश होतो। या सर्व मूर्तींना जल अर्पण करावं। पाण्यानंतर पंचामृत अर्पण करून पुन्हा एकदा जल अर्पण करावं। देवाला अत्तर, हार, फुले आणि वस्त्रे इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करावे। सुंदर शृंगार करावा। मिठाईचा नैवेद्य दाखवावा। धूप दिवे लावून आरती करावी। शिवाय त्यांच्या मंत्राचा जप करावा। या व्यतिरिक्त पूजेत प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करावं। इच्छा असल्यास रामायण किंवा सुंदरकांडाचे काही अध्याय पाठ करावे। पूजेनंतर घराजवळील गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करावेत। यासोबतच आई जगदंबेला सौभाग्य वस्तू अर्पण कराव्यात असं सांगण्यात येतं, ज्यात लाल बांगड्या, कुंकुम, सिंदूर, लाल वस्त्र इत्यादी सामग्री अर्पण करावी। दुर्गा देवीला जल अर्पण केल्यावर हार, फुले आणि वस्त्रांनी सुंदर शृंगार करावा। मिठाई आणि हंगामी फळांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। धूप आणि दिवे लावून आरती करावी। देवी दुर्गा सोबतच भगवान शिवाची पूजा केल्यास ते खूप शुभ राहतं असं सांगण्यात येतं। याशिवाय असंही म्हणतात की बृहस्पतीची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते, त्यामुळे शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करावं। पिवळ्या फुलांनी शृंगार करावा। हरभरा डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करावे। बेलपत्र, रुईची फुले, धोत्रा इत्यादी वस्तू सुद्धा अर्पण कराव्यात। धूप, दीप आणि कापूर लावून आरती करावी। फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा। पूजेनंतर प्रसाद वाजून तोही स्वतः घ्यावा। रामनवमीच्या या विशेष शुभदिनी तुम्ही जर ही धार्मिक कार्य केली तर निश्चितच त्याचं फळ तुम्हाला मिळेल।